नमस्कार. नवीन विषयाची पोलखोल करणार आमचं राजकीय बोल. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा. एक शेतकरी पुत्र म्हणून आपल्याला विनंती करत आहे. आजचा विषय आहे आपला, तसं तर पाहिलं तर महाराष्ट्राबद्दल आपण भरपूर गोडवे गायलेले आहेत. महाराष्ट्र कसा आहे, सुजलाम सुफलाम, सस्य श्यामलम. वंदे मातरम मधल्या गीताप्रमाणे महाराष्ट्र हा सुजलम सुफलाम आहे. वारकरी संप्रदायाची इथं मोठ्या प्रमाणात परंपरा जपली जाते. दरवर्षी वारी निघली जाते. अनेक लोक, अनेक जाती धर्माचे लोक आज गुण्यागोविंदानं महाराष्ट्रात राहत होते. परंतु हे राजकीय उलथापालथी झाली आणि मोठ्या प्रमाणात बदल झाले. आणि एक आपण 2019च्या निवडणुकीत पाहिलं असेल की एक टॅगलाईन होती, कुठं नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र. परंतु तीच म्हणण्याची वेळ आज आपल्या महाराष्ट्रावर आलेली आहे. कारण की आज जर महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती पाहिली तर मोठ्या प्रमाणात राजकीय तर भाष्य करायला काय वेळच नाही. किती विषय काढले तर भरपूर आहेत. परंतु आज जर गृह मंत्रालयाचा जर विचार केला तर मोठ्या प्रमाणात आज महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवलं आहे महाराष्ट्र, हे सर्वसामान्य जनतेला म्हणायसारखा प्रश्न पडणार आहे. कारण की आपण पाहिलं असेल संतोष देशमुख हत्याकांड, जे की राजरोसपणे एका निर्गुणपणे हत्या केली. एक सरपंच असणारा, एक जातीय भांडण मिटवण्यासाठी गेलेला तरुण आणि त्याचा निर्गुणपणे खून केला. कुठेही भीती राहिली नाही महाराष्ट्रामध्ये. ती एक पहिलं प्रकरण झालं. त्याच्यानंतर असे अनेक प्रकरणं महाराष्ट्रात झाले. आज कायदा व सुव्यवस्था कशा प्रकारची आहे हे आपण महाराष्ट्रात पाहत आहोत. साधारणतः आपण पाहिलं असेल बाबा सिद्दीकी, तर एक राजकीय व्यक्तिमत्व असणारा बाबा सिद्दीकीला सुद्धा गोळ्या घालून मारलं. आंदेकर बंधूची हे असेल, त्यानंतर गजानन तौर यांची असेल, त्यानंतर संपदा मुंडे असेल. अशा अनेक प्रकरणं सांगता येतील महाराष्ट्रामध्ये की अशा प्रकारे राजरोसपणे भर चौकामध्ये निर्गुणपणे हत्या केली जात आहे. कालच एक बातमी आपण ऐकली असेल, एका सरपंचाची विनवणी करते कुटुंब, परंतु त्याला 4-5 माणसांनी जमावणे आलं आणि लाट्याकाट्याने मारहाण केली आणि मोठ्या प्रमाणात त्याचाही खून करण्यात आला. असे प्रकरण महाराष्ट्रामध्ये केस चालू आहेत. साधारणतः संपदा मुंडे असेल, आता काल परवाच एक 10वीच्या विद्यार्थ्याला ट्युशनमध्ये जाऊन त्याचा निर्गुणपणे खून केलेला आहे. म्हणजे महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवला आहे, कुठल्या पद्धतीनं ह्याचं एकतर कोणी समर्थन करणार नाही हे तर जाणकार आहे. परंतु आज एखाद्या कुटुंबातला एखादा व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या कुटुंबावर कशा प्रकारचा आघात होतो आणि कुटुंब कशा प्रकारे कोसळलं जातं, याचं जर हे पाहिलं असेल तर हे धोतक चांगलं नाही आणि महाराष्ट्रासाठी हे शोभनीय नाही. त्यामुळंच महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवला आहे असं म्हणावं लागेल. हे झालं आपण खून आणि इतर प्रकार. दुसरा प्रकार महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात चालू आहे, तो म्हणजे आज राजरोसपणे चालू आहे. मोठ्या प्रमाणात जुगाराचे अड्डे राजकीय वरदहस्तांच्या हस्त असल्यामुळे मोठ्या प्रमाणात चालू आहेत आणि त्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात एक तरुण वर्ग वेगळ्या दिशेला भरकटलेला आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात देवाणघेवाण झाल्यामुळे तरुणामध्ये नैराश्याचे वातावरण आले आणि त्यामुळे सुद्धा तरुणामध्ये आत्महत्याचं प्रमाण वाढलेलं आहे. हा झाला जुगार. त्यानंतर ड्रग्सचा विळखा महाराष्ट्रामध्ये तरुण तरुण व्यक्तीवर मोठ्या प्रमाणात झालेला आहे. ड्रग्स एक राजरोसपणे मिळत चाललेला आहे. जसं किराणा दुकानात, बाजारातून एखाद्या वस्तू मिळतात, तशा आज ड्रग्सचे साठे कुठेही सापडत चालत आहेत. आपण आज पाहिलं असेल तुळजापूरसारख्या प्रकरण असेल, साधारणतः 150-150 कोटी रुपयाचं ड्रग्स एक कुठं गोट्यात सापडतंय तर कुठं कशात सापडतंय. म्हणजे हे कशाचं द्योतक आहे, कुठं नेऊन ठेवलं आहे महाराष्ट्र, असं पुन्हा एकदा म्हणावं लागणार आहे. त्यानंतर आपण पाहिलं असेल जुगार झाला असेल, ड्रग्ज झाला असेल, त्यानंतर अवैध सावकारी हा सुद्धा पोकळलेला मोठा विषय म्हणावा लागेल. याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागामध्ये अवैध सावकारी वाढलेले आहे, हप्तेखोरी वाढलेली आहे, टक्केवारी मोठ्या प्रमाणात घेतली जाते आणि हप्त्यावर पैसे दिले जातात. दमदाटी करून मोठ्या प्रमाणात वसुलीसुद्धा कडक पद्धतीने केली जाते आणि त्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात देणीघेणीसुद्धा एक व्यवहारातली मोठ्या प्रमाणात पोकळी तयार झाली आणि मोठ्या प्रमाणात अवैध सावकारी ग्रामीण भागामध्ये सुद्धा तयार झाली. त्याच्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागामध्ये लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात विस्फोट झालेला आहे. आर्थिक देवाणघेवाण थांबवल्यामुळे सुद्धा
दमदाटी करण्याचा प्रकार किंवा एखाद्यावर अन्याय करण्याचा प्रकार सुद्धा वाढलेला आहे. हे सुद्धा ग्रामीण भागातला एक अशा जर पाहिलं तर चारी बाजूने कायदा व सुव्यवस्था बिघडत चाललेली आहे आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा म्हणायची पाळ्याने कुठं नेऊन ठेवला हा माझा महाराष्ट्र. आता शेवटचा प्रश्न येऊ आपण जाती. साधारणतः जर महाराष्ट्रात पाहिलं असेल तर सर्व समाज बिना गोविंदानं महाराष्ट्रामध्ये राहत होता. परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय लोकांनी एक वेगळ्या पद्धतीचे भाष्य केले आणि त्यांना राजकीय सपोर्ट असल्यामुळे कुणीही तिथं बंधनं घातली नाहीत. आपण पाहिलं असेल हाके असतील किंवा इतर नेते असतील, त्यांनी मोठ्या प्रमाणात समाजात तेढ निर्माण करणारे भाष्य केले, परंतु तिथं कायदा व सुव्यवस्था म्हणून कुणीही त्याला चपराक दिली नाही, कुणीही त्याला बंधनं घातली नाही. त्यामुळे व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात समाजामध्ये तेढ निर्माण झाले. ओबीसी आणि मराठा हा समाज एकमेकामध्ये ग्रामीण भागात पुन्हा गोविंदानं राहणारा हा समाज पुन्हा एकदा एकमेकांच्या विरोधात गेला. राजकीय विरोध असू द्या, परंतु सामाजिक विरोध सुद्धा मोठ्या प्रमाणात तयार झाला. यामुळे सुद्धा कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र हे म्हणण्याची पाळी आज समाजावर येऊ लागलेली. म्हणजे की असं जर गोष्टी पाहिल्या असेल, खून खराब असेल, कायदा सुव्यवस्था असेल, जुगार असेल, ड्रग्स असेल, अवैध सावकारी असेल आणि समाजातले तेढ असेल, अशा सर्व जर गोष्टी सांगितल्या तर शेवटी महाराष्ट्रामध्ये गृहमंत्रालयाचा मोठ्या प्रमाणात कायदा व सुव्यवस्थेवर नियंत्रण राहिलं नाही असंच म्हणावं लागेल. आणि पुन्हा एकदा म्हणावं लागेल, कुठं नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा. आमच्या या विश्लेषणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटच्या माध्यमातून कळवा. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद. जय हिंद.